कोल्हापूरमध्ये ड्रेनेज स्वच्छ करण्याचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालिकेच्या 4 वेगवेगळ्या पथकांकडून आता काम सुरू करण्यात आलं आहे। आतापर्यंत एकूण 200 ड्रेनेज लाईन स्वच्छ झाल्याची माहिती आहे आणि पुढचे 2 दिवस हे काम सुरू राहणार असल्याची माहिती सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना दिली आहे। कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईनमध्ये प्लास्टिक आढळून येत असून एक मोठी समस्या कोल्हापूरमध्ये आहे आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पाहूया। मागील आठवड्यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये खरतर पुराचा जो आहे तो फटका बसला होता। अनेक नाले जे आहेत ते तुडुंब वाहून अनेक शहरातील भागांमध्ये खरतर पाणी घुसलं होतं। खरतर याच नंतर आता कोल्हापूर महानगरपालिका यांनी ठाणे महानगरपालिकेच्या मदतीनं कोल्हापुरातील ड्रेनेज लाईन जे आहेत ते आता क्लिनिंग करायचं काम जे आहे ते हाती घेतलेले आहेत। कशा पद्धतीनं संपूर्ण महानगरपालिकेच्या माध्यमातून हे सगळं खरतर उपाययोजना जे आहे ते केल्या जातात, काय नेमकी प्रणाली? सक्शन कम जेटिंग मशीन विथ रिसायकलिंग अशी ही प्रणाली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेकडे अशी प्रणाली उपलब्ध नाही, अत्याधुनिक यंत्रणा आहे। ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून एकूण 4 मशीन मागवलेले आहेत। या 4 मशीनद्वारे कोल्हापूर शहरातील आतापर्यंत 180 पेक्षा जास्त गटर लाईन्सचे चेंबर्स मोकळे करण्यात आलेले आहेत। सगळ्यात मेजर प्रॉब्लेम यामध्ये प्लास्टिक बॉटल यामुळं आणि आताच्या महापुराच्या पाण्याचा प्रेशर या पाईपवरती आल्यामुळं बॅक मारलेलं आहे, पाणी पाठीमागं आलेलं आहे। त्यामुळं अधिकांश गटर लाईन्स त्या चोकअप झालेल्या आहेत। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।